पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात 2 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची ही बातमी। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी हा आरोप केलाय, तर पोलीस आयुक्तांना त्यांनी या संदर्भात पत्र सुद्धा लिहिलंय। 11वी आणि 12वीत शिकणाऱ्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलंय, तर महाविद्यालयाच्याच रेस्टरूम मध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। आरोपींवर कडक कारवाई करा अशा प्रकारची मागणी धंगेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली। नराधमांकडून मुलींना धमकावलं जातंय। पत्रातून धंगेकरांनी हाही आरोप केलाय, तर महाविद्यालय प्रशासनाकडून मुलींवर दबाव टाकला जातोय असंही पत्रात म्हटलं गेलं। मुलगी मायनर असल्यामुळे ह्याच्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये इन्स्टावरून ह्यांची ओळख होती एकमेकांशी आणि त्याच्यामधून ह्या 4 मुलांशी तिचे रिलेशन आल्याचं निदर्शनास येत आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही व्हिडिओ वगैरे पण तयार केले गेलेले आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही IT ॲक्टचे सेक्शन पण लावलेले आहेत आणि मुलगी मायनर असल्यामुळे ह्याच्यामध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल केलेला आहे। तिची रीतसर कंप्लेंट घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। याच्यामधले 4ही आरोपी अरेस्ट केले गेलेले आहेत। 2 आरोपी मेजर आहेत आणि 2 आरोपी मायनर आहेत। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। तुषार, काय नेमका अधिकचा तपशील आहे या सगळ्या प्रकरणातला? विक्रांत, गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये लैंगिक अत्याचाराच्या ज्या घटना आहेत ते वाढताना दिसतात। त्यातच जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये एक नव्हे तर 3 घटना घडल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। त्यातली पहिली घटना जर आपण पाहिली तर ती म्हणजे रवींद्र धंगेकरांनी ज्या महाविद्यालयातील घटनेचा उल्लेख केला किंवा ज्याचं पत्र खरं तर पोलीस आयुक्तांना दिलं, ती एक घटना। त्यानंतर शिरूर तालुक्यातील शिक्रापूर या ठिकाणची घटना असेल आणि इंदापूर येथील एक घटना असेल। अशा 3 घटना खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये घडताना पाहायला मिळतात। मात्र जी पुणे शहरातील जी घटना आहे त्या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर महाविद्यालयाच्याच रेस्ट रूम मध्ये खरं तर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप खरं तर रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर पोलीस खरं तर त्या आरोपींकडे धावून गेल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं आणि एकंदरीत जर या संपूर्ण घटनेकडे जर आपण पाहिलं तर पुणे असेल, त्यानंतर शिक्रापूर असेल, इंदापूर असेल, अशा ठिकाणी ज्या घटना घडतात ते वारंवार घटना घडू नये यासाठी आता खरं तर खबरदारी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे।